बस की व्यथा सांगतो गाना आज या वेड्या मनाची, की व्यथा सांगतो गाना आज या वेड्या मनाची, मग वाट पाहत बसलेत सारे देवा, अरे त्या तुझ्या चतुर्थी सणाची, मग हीच ओढ लागली देवा, अरे हीच ओढ लागली तुझ्या भक्तांना तुझ्या दर्शनाची, मग आस पुरवावी तू गणराया, अरे या तुझ्या साऱ्या भक्त जना. आणि म्हणून बघा बुवा या ठिकाणी तुम्हाला पण सांगतोय अजून तुमच्याने माझे मला वाटतं 2 कार्यक्रम बाकी असतील बुवा, तिसरा कदाचित अजून लागायची तयारी आहे बुवा, पण राजेश बुवाची गाणी ही तुमच्या सोबत नाही तर बुवा प्रत्येक शाहिरा सोबतच ही नव्यानच मित्रांनो असणार. आणि म्हणून गाण्याचा एक विषय आगळा वेगळा विषय, बुवांची गाणी अगदी मित्रांनो त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, पण त्याचा साक्षीदार हा राजेश बुवा याचा पण मला बुवा अभिमान आहे. बुवांचं गाणं अगं सांगा ये काय काय आणू माझ्यासोबतचा हे बुवा आणि खात्रीने सांगतोय गाणं माझ्या बालपणी माझ्यासोबतचा आणि परवाचा नाव गाण्याचं गोंदाईचं गणाला बुवा तुम्ही जरी रंगाने आला असलो तरी राजेश बुवा तुमच्यासाठी बुवा चांगल्या पायाचा लक्षात ठेवा. म्हणून विषय बुवा गणाचा ठेवतोय म्हणायचं आहे काय अगदी बुवा इथं त्यांना खुर्ची द्या, इथं खुर्ची द्या, नाही तर काय बोला मी बोलतोय आणि तुमचं कारकून जे कोतवाल ठेवता ते तुम्हाला सांगतात हलताच काय तरी त्यांना पण सांगतोय तुम्ही आज जरी शाही संपली वयांची पाना फाटली तरी हायगाय करायची चे भन काय लिहायचंय तो आज लिहून घ्या, तुमच्यातली शाही संपली तर थोडीशी भुवांच्यातली घ्या, पेनान आज पेन रिकामा ठेवायचा नाही तुम्ही सगळ्यांना सांगतो. आणि म्हणून मित्रांनो विषय कसा आणला बघा, तुझ्या आगमनाची गणेशा पाही हो घरा तुम्ही लंबोदरा, सांगा येणार कधी हो घरा.
तुझ्या पण घरात त्या दह्या दुधाचे मांड भरलेले आहेत. तू पण एक गवळ्याचाच पोर आहेस. मग तुझ्या घरात पण आहे ना अगदी हवा तसा डेर दाबून चपून भरलेला आहे. म्हणून राधा तुला म्हणते अरे काना असून तुझ्या घरी भरलेले दह्या दुधाचे माठ मग घेऊन सवंगडी येतो कान्हा अरे आमची आडवा कान्हा अरे या राधेशी आज पडले तुझ्याशी कान्हा आज राधा तुला एकट्यालाच नाही पण सोबत जे तुझं सवंगडी आहे बरंच आहे तुमच्या पण बरंच आहे त्यांना पण आज सोडणार नाही बुवा. म्हणून सांगताय जे काय बोलतोय ते शब्दानी शब्द खरा दिया गीतेवर हात ठेवून सांगतोय खरा बोलेल खोटा बोलणार नाही. तसं माझा शब्द मेल्यानं मी गातोय आणि बुवाच्या कानात जाऊन विश्वास भरताव काहीतरी. मग आता बुवा म्हणतात हे काय मला बोलत नाही. बुवा मी ते शब्द सोडलेत तुम्हाला बोलायचं नाहीतर मी बुवाना बोलायचो आहे ना कालेचोचीचा पोपट असं चोपारीची खांडा असं त्यांचे शब्द होत मी बोलायचो पण मी आज बोलणार बुवा सॉरी आता एकदा फक्त बोललो तो मान्यमान करून घ्या. आणि म्हणून आज मंगळवार आहे बायांचा वार आहे. आग स्वयंपाक कर तू डाल भात हिरव्या मिरची चटणी वाट आज ते माझ्या गवळणीला भाग येतील का आज गवळण माझी काय प्रेमाची नाही बुवा अगदी तापून चुकून येतील म्हणून म्हणतोय आग स्वयंपाक कर तू डाल भात हिरव्या मिरची चटणी वाट जेवायला बघतन वाट बाया जेवायला बघतन वाट आग साजने माझ्या बाया भुकल्या साजने माझ्या बाया भुकल्या. ऐका मित्रांनो ऐका गमतीश्री विषय आहे बुवा. आज तुम्हाला कानातली भोका नाही म्हणत पण कान उघडे ठेवा बाकीचा सगळा बाजूला ठेवा पण कान पहिले इकडे लावा म्हणून म्हणतोय अरे तू कशाला करतोस हाट काना धरून आमची पाठ काना तू हट्ट कशाला धरतोयस म्हणजे आमची पाठ कशाला धरतोयस तू म्हणून म्हणतोय अरे तू कशाला करतोस हाट काना धरून आमची पाठ मग फोडा या बघतोस माठ आमचं फोडा या बघतोस माठ आम्ही मथुरेच्या बाजाराला चाललोय आम्ही आमच्या आपल्या चाललोय तू
आमच्या वाटेत येऊन आमची वाट कशाला अडवतोयस? अडवतोयस ते अडवतोयस, वरनं आमचं माठ पण फोडतोयस. म्हणून म्हणतोय का फोडतोस आमचं माठर, तू का फोडतोस आमचं माठर. आरला भोरे, बघा मित्रांनो, आरला भोरे विकास सखाराम लांबोरे यांचं नाव ऐका एकदा परत. विकास सर तुमचा करतो वर, म्हणून म्हणतोय विकास सखाराम लांबोरे. पण मी काय म्हणतोय, अरे लांबोरे. राधा म्हणते कानाला लांब हो, इथनं पाहिलं नाहीसा हो, आमच्या वाटत कशाला घेतोय. अरे लांबोरे नको अडवू तू आमची वाट. राधा काय म्हणते, अरे लांबोरे नको अडवू तू आमची वाट. आणि जाऊनी तुझ्या घरची जाऊन चाटर. बरोबर आहे ना? आमच्या कशाला येतो, तुझ्या पण घरात अगदी दर्या दुधांना डेरा भरलेलंच आहे. आमची पाटर कशाला करतोस हाटर, करून आमची पाटर ताटर बोलायला बघतोस हाटर, थोडा बघतोस हाटर. अडव तू आमची वाटर, सावली तुझ्या घरची घागर झाटर. अडव आमची वाटर, सावली तुझ्या घरची घागर झाटर. की आपल्या जन्मदात्या बापावरती बोलल्यानंतर कोणाचं रक्त पेटून उठणार नाही. तुम्ही शांत बसाल काय? शांत बसाल? आपल्या बापावरती बोलल्यावर कोणी शांत बसाल काय? बारी तुमची आणि राजेश भाऊची काय बोलायचं आहे, दोनाच्या शिव्या चार घाला, राजेश भाऊला घाला. आज जर बुवा तुम्ही माझे गुरुवर्य माझे वडील जर विजय बुवांवरती बोललात बुवा, तर बारी अक्षी बुवा लांबच राहिले. मी आयोजकांना पण मागाशी बोललोय, बरोबर आहे ना मित्रांनो? बारी तुमची आणि माझी, तुम्हाला काय झोंबाट करायचं आहे, अगदी माझ्या उराव बसायचंय, माझ्या बसा त्याला लांब करा, लांब म्हणून सांगतोय. पण माझ्या गुरुंवरचा तुमचा अधिकार, तुमचे गुरु घरात झोपले त्यांना आम्ही बोलतो काय, बोलण्याचा तुम्हाला अधिकार. आणि आज जर बुवा बोललं पण ते दिसत नाही तिथलं पण बुवा शाप काढी, म्हणून सांगतोय बुवा. विषय घेतोय, बारी संपवतोय मित्रांनो. माझी जी शाखा आहे या शाखेवरून मित्रांनो काल थोडासा एक विषय वाजला होता, पण आज या कार्यक्रमात 5, 6, 7, 8, 9 काय म्हणतील, 7, 8, 9 चांगल्या बोले देतो तुम्हाला. थांबा बुवा, म्हणून ऐका. अरे शेजारीन बाई तुमचा टीव्ही या माझ्या पोरांना पाहू द्या. ओ ना बरे नो अरुण शिंदे म्हणतात, अरे माझ्या बाबूला आतमध्ये घ्या, है ना? आणि गोट्या कुठं बाहेर राहू द्या, तो बाहेरच, म्हणून म्हणताय का. अरे केलेलं पाप होईन माप. विषय कसा आहे बघा, एका शापानं त्या नारद मुनींमुळे त्या वाल्याचा वाल्मिकी झाला. सुशांत दादा बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? म्हणून सांगतोय यांच्या भागाला भाग, यांना हा जमला पण नाही भागाला भाग, यांना भागाला भाग माझ्या जमला नाही. मेल्यानं माझ्या गवलनीची कटिंग जम दिला. मला प्रश्न विचारतात, त्यांना कटिंग जम दिला म्हणून साराबाद गेले बुवा येऊन. आज तुम्हाला सांगतो, तुम्ही आज भागाला भाग नाही आणि भेद म्हणतात बुवा, भेद तुम्हाला छेद पाडतो बघा कुठं कुठं, म्हणून म्हणतोय. नारदाचा विषय गातो, नारदानं वाल्या कोणाला उपदेश दिला म्हणून वाल्याचा वाल्मिक कसा झाला बुवा ऐका. अरे केलेलं पाप होईन माप,
मग त्याची परीक्षा देशील काय असं नारद मुनी सांगतात माझ्या कोणाला अरे त्याची परीक्षा देशील काय मग माझ्या संगतीला येशील काय नारद मुनी माझ्याला म्हणताय तू एवढं पाप केलंस पण आज तुझ्या पापा सहभागी व्हायला तुझी बायको पोरं पण तुझ्या सोबत नाही म्हणून म्हणताय अरे माझ्या सोबत येशील काय गड्या तू ते काय म्हणतात नारद मुनी माझ्या सोबत येशील काय अरे गड्या तू रोज माझं तोंडात घेशील काय तू माझं तोंडात घेशील झाल्याशिवाय राहणार नाही एवढाच हा विषय आहे म्हणून म्हणतो आलो उपदेश केला नारदाने वाल्या पोळ्याला वाल्या पोळ्याला उपदेश केला नारदाने वाल्या पोळ्याला वाल्या पोळ्याला हे राम नामाचा मंत्र दिला हा त्या सफाय साऱ्याला सफाय साऱ्याला तुझ्या जीवनात आला त्याचा उद्धार झाला जीवनात आला त्याचा उद्धार झाला आधी घालावं लागतील पाय त्याचं घालावं लागतील पाय माझ्या संगाती येशील काय माझ्या संगाती येशील काय गड्या तू त्याचं तोंडात घेशील काय माझ्या संगाती येशील काय गड्या तू रोज तोंडात घेशील काय माझ्या संगातीला येशील काय गड्या तू रोज तोंडात घेशील माझ्या संगातीला येशील काय गड्या तू माझ्या तोंडात घेशील केलेलं पाप होईल माप केलेलं पाप होईल माप त्याची परीक्षा देशील काय त्याची परीक्षा देशील काय की आज म्हणतात मंगळवार आहे आज भाजी आहे दोडक्याची आणि साला करायची दोडक्याची करतो 5 मिनिटात त्यांचा लग्न लावून जातो दुसरा ऐका कसा तो बघा काय मिळालं भाजी आहे दोडक्याची आणि साला काढूया दोडक्याची आज मित्रांनो मी कलगीवाला आहे बाईची बाजू म्हणतोय आता दोडका ह्यांच्याकडेच आहे दोडका कोणाचा आज यांचा हे सोबत घेऊन बसताव ना कोतवाल त्यांना सांगा मना अगदी रगा देईपर्यंत साला काढा दोडक्याची म्हणून सांगतो विषय का दुसरा मुद्दा असे काय म्हणाले हॅलो म्हणतात म्हणजे ह्यांची जी काय गाणी असतील जो काय कलगी तुला कळतो त्यातला अभ्यास जो काय आहे तो फक्त आमचं आंबोरे भुवनच कळतो बाकीचं सगळं उत्खुल आहे मी का मागाशी म्हटलं माहितीये आतापासून बॅगा बिगा का भरल्या ते तुमच्यासारख्याला नाही करायचं तुम्ही फक्त पैसा आलं एवढाच भाव करत बसा तुम्ही वा लेख जेव्हा एखादा बाप किंवा आपली आई जेव्हा सासरी पाठवतो ना तेव्हा तिची माहेरातनं येताना एवढी कोण वाट बघत नाही एवढा हा माझा कोकण करता गणपती बाप्पाची वाट बघत असतो पण ते नाही तुमच्यासारखं ना तुम्ही फक्त दोडका आणि बोडकाच करत बसा बुवा आणि म्हणून बघा दुसरा मुद्दा आता बुवांच्या गवळीची बुवा कटिंग आणले पण देत नाही बुवा तेवढा वेळ एक महत्वाचा मुद्दा ठिकाणी राहून गेला नको बाबा
प्रश्न उत्तराचा. आज ते काही माझ्या प्रश्नावर बोललं नाही, पण बुवांचा विषय मित्रांनो आणलाय. हा महत्वाचा विषय आहे. आज मला माहिती मला गाणी बोलायला कमी भेटू द्या, कारण ते सांगून गेलंय मगाशी की बारी हवी तशी म्हणतात करा. विषय आणलाय बघा बुवांच्या प्रश्नाचा आहे. आणि ते मगाशी काय म्हणाले मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमाला जाणकार मंडळी देखील या ठिकाणी बसलेले आहे. गावा दादा खास करून तुमचं पण लक्ष असू द्या. ते काय म्हणाले की तुमच्यात जर हिंमत असेल म्हणतात तर माझ्या गेल्या वर्षीच्या प्रश्नाचं उत्तर घेऊन या. माकड म्हणतो माझी लाल ती कशी ऐका. हे बुवा हे विकास शेठ नांबोरे सर हे गेल्या वर्षापर्यंत सांगतात असा असा माझा प्रश्न आहे आणि माझ्या ग्रंथाचं नाव आहे देवाधिकांचा स्वयंवर. बरोबर आहे ना बुवा. आज तुमचा विषय कुठल्याही शाहिराने न फोडता तुम्ही तुमचा विषय बदलला तुमच्या मनानं. आज तुम्हाला माझं चॅलेंज आहे. तुम्ही एवढा नाकाला जीभ लावता ना देवाधिकांचा स्वयंवर ग्रंथाचं नाव बुवा कुठला शाहीर सांगत नाही पण तुम्ही सांगता बाय. पण आज तुम्हाला माझं चॅलेंज आहे बुवा तुमचा ग्रंथ तुम्ही घेऊन या आणि त्या प्रश्नाचं उत्तर आज बुवा तुम्हीच देऊन टाका. चला तुम्ही घुसायच्या मारताव ना है ना बडी बडी वाक्यात ढोंगण खायला ते मग तुमचा ग्रंथ घेऊन या देवाधिकांचा स्वयंवर आणि त्याचं उत्तर तुमचं तुम्हीच देऊन टाका. आणि मग विषय बदला. ह्या चोरासारख्या वाला वाटा नाही काढायचे. राजेश करणाऱ्या माणसांना वाईट शेतभूमीला कोणत्याच वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं वरदान कोणी कोणाला दिलं. शाहीर विषय का माझ्या वाचनातून जो विषय गेलाय तो तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून तुमच्या घराण्याची खासियत आहे की जर एखाद्या शाहिराचा विषय बरोबर असेल तर तुमचं घराणं मान्य करताय. 2 मिनिटांना थोडी अजून 2-3 मिनिटं वाढवून द्या थोडीशी हो. आणि 5 मिनिटं जास्त घेतलं नाही. हा मग म्हणून त्यांची 5 मिनिटं त्यांच्या ती कटअप करून मला द्या. फक्त 5 मिनिटं ऐका विषय ऐका. महत्वाचा विषय डिस्टर्ब करू नका. ऐका हे वरदान जे आहे मित्रांनो हे वरदान शाहिरांचा विषय काय की वरदान कोणी कोणाला दिलं तर बुवा ते वरदान त्या धरणी मातेनं त्या बळीराजाला दिलं. आणि ते वरदान असं होतं की जेव्हा बळीराजा नांगर हाती घेत असतो नांगर हाती घेतो आकडी कोयती बांधतो आणि शुद्ध मनाने त्या मातीमध्ये राबू लागतो तेव्हा धरणी माता त्याला असं म्हणते की बाळा तुझ्या श्रमात पवित्रता आहे. तू मातीत घाम टाकतोस म्हणूनच अन्न पिकतं. म्हणून तुला माझं असं वरदान आहे की ज्या दिवशी तू कमरेला आकडी आणि कोयती बांधशील हातात नांगर धरशील त्या दिवशी तुझ्यावर तुझ्या बैलांवर तुझ्या त्या मजुरावर कोणत्याही वाईट शक्तीचा म्हणजे कोणत्याही वाईट ग्रहांचा जे शनी राहू आणि केतू आहेत त्यांचा प्रभाव तुझ्यावरती पडणार नाही. हे बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्या वाचनातून बुवा गेलंय. जर खरं असेल तर प्रामाणिकपणा या ठिकाणी मान्य करा. दुसरा विषय आता ऐका. दुसरा विषय द्या तो दुसरा विषय हा म्हणून ऐका. हा बुवा मग असे म्हणतात ना आई अवलाद म्हणतात रांडेची विशेष असं राहत त्यांचं म्हणून ऐका काय म्हणतो बघा विषय. द्रौपदीला विषय कसा आणला बघा. अरे तू मारून भाषा करू नको वरची. बरोबर आहे ना बुवा दाढीत पण घालतात आणि मिशीन पण घालतात. जल्ला ढेकला कुठं शिरतील पता लागायचा नाही म्हणून म्हणतो अरे तू मारून भाषा करू नको वरची. मग कटावात लावून दिसलं अरे कटावात लावून दिसलं बुवा तुझ्या तू घरची. कटावात लावून दिसलं बुवा तुझ्या तू घरची.